एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, प्रसाद लाड यांची एमसीएच्या निवडणुकीतून माघार, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महत्त्वाच्या घडामोडी. पुणे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपडेट. जमीन व्यवहार रद्द प्रकरणात वकिलांमार्फत शीतल तेजवानींचा अर्ज. खान आता मालाड मालवणीतच नव्हे तर पालिका कारभारातही घुसलेत. केईएम रुग्णालयातल्या ढिसाळ कारभाराच्या आरोपांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या हे सगळं निदर्शनास आणून देणार, लोढांनी केलं स्पष्ट. आमच्या नादी लागू नका नाहीतर सर्वच उघडं पाडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचा. महेंद्र दळवींना इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर क्षीरसागर कुटुंबात फूट. आमदार संदीप क्षीरसागरांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंना धमकी देणाऱ्या इस्माला तत्काळ अटक करून खाक्या दाखवा. धनंजय मुंडेंचा बीडच्या एसपींना फोन. काळकुटेंना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप झाली आहे व्हायरल. लेकी सुनांवरील वैयक्तिक टीका टाळा, अन्यथा त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही. उदय सामंतांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश. नाशकात मनसे आणि महाविकास आघाडी सोबत लढणार. महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही एकत्र आलोय. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांची प्रतिक्रिया. आणि मुंबईतल्या ब्रिचकँडी रुग्णालयात उपचार घेणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, तब्येतीत अचानक झाला बिघाड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.